चला त्या दोघी पुढे आहेत. सीट बेल्ट लावलास मम्मी? हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उष्टी हळद करून आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहोत आणि आताच 7:30-8 हा टायमिंग झालेला आहे आणि विरार ते गोरेगाव म्हणजेच घरी जायला आम्हाला जवळजवळ 2 तास कारने लागणार आहेत. सो त्याशिवाय ट्रॅफिकही असणार आहे. तर चला मग. Later that same evening. घरी आलो आणि येऊन पटकन फ्रेश होऊन पटापट जेवून घेतलं. Later. त्यानंतर मग मेहंदीवाल्या आल्या होत्या. मग दादाच्या हातावरती त्यांनी मेहंदी काढून घेतली आणि त्यानंतर बाकी जे काही घरातल्या लेडीज होत्या त्यांनी ज्यांना ज्यांना मेहंदी येत होते त्यांनी थोड्या आपल्या हातावरती मेहंदी काढून घेतल्या आणि असा हा आमचा सिंपल मेहंदीचा कार्यक्रम रात्री चालू होता. The next morning. आज आहे 25 एप्रिल 2026 आणि आज आहे दादाची हळद. तर गावावरून खूप पाहुणे आलेले आहेत. त्यांच्या चहा नाश्त्याची तयारी इकडे चालू आहे. त्याचबरोबर संध्याकाळी हळद असल्यामुळे जे काही तयारी करून घ्यायची आहे ती इथे या लेडीज सगळ्या मिळून करत आहेत. Two 2,000 years later. काय करणार चिरमुऱ्या सूप ते घालतात तुला पूजा करायला. इकडे रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या आणि चिरमुऱ्यांच्या मुंडावळ्या चालू आहेत कारण की संध्याकाळी हळदीला दादाच्या कपाळावरती या मुंडावळ्या बांधल्या जाणार आहेत. मुंडावळ्या कशा बनवायचा याचा व्लॉग तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनलवरती भेटून जाईल. तर मग इकडे मुंडावळ्याही रेडी झालेल्या आहेत आणि ज्या गावावरून लेडीज आलेल्या आहेत त्या आपल्या हातावरती मेहंदी वगैरे काढून घेत आहेत. Two hours later. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आता बांगडीवाला आलेला आहे. तर घरातल्या ज्या काही लेडीज आहेत त्या सगळ्या मिळून आपल्या हातामध्ये हिरवा चुडा भरून घेत आहेत.
ह्याच होतात ना असं का अपशगुन असते, शगुन करतात. झालं? 2 hours later. आणि आता इकडे पुढची प्रिपरेशन सुरू आहे. तर आम्हाला घाणा घालायचा आहे. सो घाण्याच्या आजूबाजूला मला फुलांनी डेकोरेशन करून घ्यायचं आहे. सो त्याच्यासाठी इकडे ही सगळी तयारी चालू आहे. एवढं बस ना आहे, पान जणी अशा बसायला पाहिजे. बदल गोड जायला. घाणा डेकोरेशनचा फुल व्लॉग माझ्या दुसऱ्या चॅनलला तुम्हाला भेटून जाईल. Meanwhile, इकडे डेकोरेशन वालेही आलेले आहेत आणि इकडे तयारी सुरू झालेली आहे संध्याकाळच्या फंक्शनची. meanwhile, गावचे जे काही लोक आलेले आहेत, जे पंच आलेले आहेत, ते लोक इथे विडा मांडणी करत आहेत. a few moments later. आणि मग आता इथे जे काही 5 करे आलेले आहेत, सो त्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढून घेणे हे इथे मी करत आहे. Meanwhile, आज आहे 25 एप्रिल आणि आज आहे दादाचा बर्थडे आणि त्याचबरोबर आहे आपल्या दादाची हळद. सो पहिल्यांदा त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करून घेतोय आणि त्यानंतर मग त्याचा हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू करू. meanwhile, इथे जे विडा पूजन केलं आहे त्याला फायनल टच देऊन पूजा करून, देवाची पूजा करून, घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद घेऊन आता दादा हळदीला बसण्यासाठी तयार होत आहे. आणि हे झाल्यानंतर मग दादाची फायनली हळद आपली सुरू होणार आहे. इसका
बंद करू. इथं या, इथं या. तर हा ब्लॉग होता हळदीच्या आधीची प्रिपरेशन, आणि हळदीचा व्हिडिओ बघण्यासाठी त्याचबरोबर नेक्स्ट लग्नाचे व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या. आणि मी भेटणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.